नमस्कार मित्रांनो, मी संदेश. तुमचं सगळ्यांचं द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 41 बघणार आहोत. तर आजच्या पेपरमध्ये आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी बघणार आहोत. आपलं मिशन आहे की 2025च्या पोलीस भरतीत म्हणजे ज्या लेखी पेपरमध्ये त्याच्यात आपलं सिलेक्शन म्हणजे तुम्ही सगळे खाकी वर्दीत दिसले पाहिजेत, यासाठी आपण जेवढी पाहिजे तेवढी मेहनत करणार आहोत. तर चला पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. मराठी वाङ्मयाचा पहाटेचा शुक्र तारा कोणाला म्हणतात? ऑप्शन आहे केशवसूत, मुकुटराज, ज्ञानेश्वर, नामदेव. उत्तर सांगा तुम्ही किती आहे, सांगू उत्तर. तर मुकुंदराज. ऑप्शन क्रमांक बी, मुकुंदराज. पुढचा प्रश्न आहे, भक्त शिरोमणी ही उपाधी कोणत्या संतांना दिली? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत नामदेव. कोणाला दिली? संत नामदेव. भारतीय संत साहित्यातील आद्यकवी म्हणून कोण ओळखले जातात? ज्ञानेश्वर, वाल्मिकी, मुकुंदराज व नामदेव. कोण म्हणून ओळखलं जातं? वाल्मिकी. ऑप्शन क्रमांक बी, याचं उत्तर आद्यकवी म्हणजे वाल्मिकी आणि भक्त शिरोमणी म्हणजे नामदेव. ओके. आणि पहिला प्रश्न काय बघितला आपण? वाङ्मयातला शुक्र तारा हे झाले भक्त शिरोमणी. शुक्र तारा कशातला? वाङ्मयातला. ते कोण? मुकुंदराज. ओके, झाले तिन्ही प्रश्न समजले तुम्हाला भारतीय साहित्यातल्या. आता मराठी संत साहित्याचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. कोणाला जनक? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. कवी कुल सम्राट म्हणून कोणत्या कवीला ओळखलं जातं? केशवसूत, रामगणेश गडकरी, मोरोपंत आणि मुकुंदराज. कोणाला ओळखलं जातं? मोरोपंत. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, मराठीचे काका म्हणून कोण ओळखले जातात? वि स खांडेकर, अनिल गोर, राम गणेश गडकरी, फुल देशपांडे. कोणाला ओळखलं जातं? अनिल गोर. ऑप्शन क्रमांक बी. हुंडी उपहार या शब्दाचा अर्थ काय? अविवाहित मुलगी, लग्न झालेली स्त्री किंवा लहान मुलगी, विधवा स्त्री. काय असणार आहे? लग्न झालेली मुलगी. ऑप्शन क्रमांक बी, लग्न झालेली मुलगी. किंवा आपण काय म्हणतात, विवाहित स्त्री बोललो तरी चालेल. विवाहित स्त्री हा पण अर्थ होऊ शकतो. आता पुढचा, एका आईच्या पोटी जन्मलेला यासाठी योग्य शब्द काय? सावत्र, सहोदर, सक्का आणि आप्त. काय? सहोदर. ऑप्शन क्रमांक बी. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी
जन्म घेतलेला म्हणजे सद, सक्का भाऊ, सक्की बहीण, अ, स सक्के भाऊ, सक्की बहीण, जुळे भाऊ हे काय झाले सहदोर्ज म्हणून ओळखले जातात. रोगांची शुश्रूषा करणारी यासाठी योग्य एक शब्द कोणता? डॉक्टर, परिचारिका, वैद्य, रुग्ण. रोगांची काळजी रोगांची शुश्रूषा करणारी परिचारिका. ऑप्शन क्रमांक बी. म्हणजे परिचारिका म्हणजे कसं कोण? नर्स, जो शब्द तुम्ही कायम वापरतात. पण परिचारिका हा काय मराठी शब्द आहे. कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी. कशातून आलेला आहे? अरबी भाषेतून आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी अरबी हे उत्तर बरोबर असणार आहे आपलं. बोकड हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि दोन्ही पण. कोणता आहे? पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक बी पुल्लिंग. आता मी तुम्हाला आणखीन एक शब्द विचारतो. बोकड या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द कोणता बनतो? शब्द कोणता बनतो? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोण म्हणून आहे? मॉन्टेस्क्यू, रुसो, वॉल्टर, डिकार्ट. कोण आहे? रुसो. ऑप्शन क्रमांक बी. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? महाराष्ट्र, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश. कुठं केला जातो? ऑप्शन क्रमांक बी नागालँड. तिथली जनजातींनी त्यांचा वारसा प्रदर्शन करण्यासाठी हॉर्नबिल हा उत्सव साजरा करतात. आता हॉर्नबिल हा उत्सव म्हणून साजरा केला जातो, पण हॉर्नबिल नावाचा एक पक्षी पण आहे. तो मोस्ट डेंजरस झोनमध्ये आणि तो नागालँडचाच कोणता आहे? राष्ट्रीय पक्षी आपण आहे. हॉर्नबिल उत्सवाचा उद्देश काय? फक्त पर्यटन आकर्षित करणे, नागालँड जमातीच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, फक्त संगीत महोत्सव आयोजित करणे. तुम्हाला बोललो ना, नागालँडच्या जमातीच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. मिथेनचे रासायनिक सूत्र काय? CH3, CH4, C2H6, C2H4. मिथेनचे रासायनिक सूत्र काय? CH4. ऑप्शन क्रमांक बी. CH4. हिरोशिमा डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 6 जुलै, 6 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 9 ऑगस्ट. कधी केला जातो? ऑप्शन क्रमांक बी 6 ऑगस्ट. हा झाला हिरोशिमा डे. आणि नागासाकी डे कधी साजरा केला जातो? नागासाकी डे हा 9 ऑगस्टला साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणशाल 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट काय सर? 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 या दोन दिवशी अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकले. काय टाकला? अणुबॉम्ब टाकला. नुसते बॉम्ब नाही बोलताना अणुबॉम्ब टाकला. त्याच्या प्रत्यार्थ स्मृती दिन म्हणून हे 2 दिवस पाळले जातात. त्याचं खूप नुकसान झालं होतं. चला पुढचा प्रश्न. मुघल काळात अन्ना दम हे नाणी कोणत्या धातूचे बनवलेले असायचे? सोने, चांदी, तांबे, लोह. तांब्याचे बनवले जायचे. ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे. मुघल काळात असा बी प्रश्न येतो, मुघल काळात तांब्याचे नाणी कोणते असायचे? मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे दम किंवा अन्ना. ओके. पुढचा प्रश्न आहे.
गणिताचा आहे. डायरेक्ट आपण सॉल्व करूया तुमच्यासोबतच. 3/4 3/4 मायनस 2/3 इक्वल टू किती. आता दोघांचे छेद सारखे नाही आहे, त्यामुळे छेद सारखे करावं लागणार आहे आपल्याला. तर छेद सारखे करायचे तर खाली पण आणि वर पण एकाच संख्याने गुणायचे म्हणजे छेद सारखे होईल. याला कितीनं गुणावं लागणार? 3नं गुणावं लागणार. याला 3ला, याला कितीनं? 4नं, याला 4नं. चला करूया. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 मायनस 4 दुने 8, 3 चौक 12. झाले छेद समान झाले. 9 मायनस 8/12. छेद समान आहे, 1 घेतला. 1/12 ॲन्सर आहे आपलं 1/12. ऑप्शन क्रमांक सी हे आपला ॲन्सर असणार आहे. कुणाला काही डाऊट नाही ना? पुढचा प्रश्न आहे 23.5/1000 इक्वल टू किती. आता मित्रांनो, कोणतीही संख्या, आता ही एक संख्या आहे त्याला भागिले 10 आहे, ही दुसरी संख्या आहे त्याला भागिले 100 आहे, ही तिसरी संख्या त्याला भागिले 1000 आहे. तर आता 10 जर भागिले असेल तर 1 पॉईंट म्हणजे जी संख्या आहे त्याच्या 1 पॉईंट म्हणजे पॉईंट एक्स, असे 2 शून्य तिकडं ते होईल पॉईंट एक्स. ओके, हाला 3 0.0x असा ॲन्सर येईल. आता मग आपल्याला तसंच करायचं आहे. 23.5 किती शून्य किती पॉईंट तिकडं सरकावं लागेल? 3 पॉईंट. तर 0.0235 हे आपला ॲन्सर असणार आहे. तर हा आहे का ते ॲन्सर? ओके, ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. आपल्याला फक्त डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचे होते आणि डेसिमल पॉईंट शिफ्ट करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 10√10चा वर्ग. काय सांगितलं आहे? 10चा वर्ग मायनस 6चा वर्ग इक्वल टू काय. तर आता 10चा वर्ग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर 100 येणार आहे. 6चा वर्ग किती येणार आहे? 6 6 36 येणार आहे. 100मधून 36 गेले, उरले किती? 64. 64चा रूट ऑफ किती येणार आहे आपला? 8 येणार आहे. तर ॲन्सर क्रमांक डी हे बरोबर असणार आहे. आता 212 प्लस 44 रूट ऑफ काय. आता पुढचा प्रश्न, रूट ऑफ 212 प्लस 44 इक्वल टू काय. आता रूट ऑफ 212 आणि 44 किती झाले? हे 6 आणि हे 5 आणि 256. 256 कोणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. 16चा वर्ग आहे, पण 16 कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग 256 आहे. तो कसा मांडता येईल आपल्याला? इक्वल टू 16. पण आपल्याला 16 दिलेला आहे का ऑप्शनमध्ये? नाही. तर मग 16 कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. त्यामुळे 4चा वर्ग ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर ॲन्सर आहे आपला. आता 700 ml चे 3.5 लिटरमध्ये गुणोत्तर किती. आता हे तुम्हाला माहीत पाहिजे की 1 लिटर म्हणजे किती ml? 1000 ml. ही जर कन्सेप्ट तुमची माहीत असेल तर तुम्हाला याचं उत्तर खूप सोपं जाणार आहे. आता त्यांनी काय लिहिलं? 700 ml भागिले 3.5 लिटर म्हणजे किती? 3500 ml. सगळे दोन्ही पण ml मध्ये केले आपण. ओके, भाग द्या. 7 5 35. मग ते आपल्याला पहिल्यांदा कोणतं विचारलं आहे? 700 mlच्या अपोजिट, मग 700 वर राहणार आहे आपला आणि 3500 खाली राहणार आहे. ओके, 7 5 35 1/5 हे गुणोत्तर काय डायरेक्ट? 1:5 हे गुणोत्तर आहे डायरेक्ट. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं ॲन्सर राहणार आहे मित्रांनो. समजला? पुढचा प्रश्न
ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या तुम्ही शॉर्टकट किंवा वेगळ्या पद्धतीने कशी मांडू शकतात हे तुम्हाला विचारायचं आहे. ती संख्या किती आहे? 70 लाख. किती आहे? 70 लाख. ती तुम्हाला यापैकी 4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जी मांडता येईल ती मांडायची आहे. तर आता ती मांडायची कशी? 7 इंटू किती शून्य आहे? 1 2 3 4 5 6. जेवढे शून्य आहे तेवढे 7च्या नंतर 10⁻6. हे झालं आपलं ॲन्सर. ओके. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं ॲन्सर आहे. आता तुम्ही सर म्हणशाल 10⁻6 का नाही घेतला? ज्यावेळेस हा 70 लाख 1/70 लाख असता तर त्यावेळेस काय आला असता? वरती गेल्यानंतर -6 झाला असता 10⁻ला. लक्षात राहू द्या. आता 7 इंटू 10⁻7 का नाही आहे? 7 इंटू 10⁻7 जर घेतला तर आपल्याला कसं लिहावं लागणार ते? 0.7 इंटू 10⁻7 हे आपलं तेव्हा ॲन्सर होणार आहे. या संख्येला असं मांडलं जाणार आहे 0.7मध्ये, पण आपल्याला 7मध्ये मांडायचं आहे. त्यामुळं असं हे ॲक्युरेट ॲन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 0.0 गुणिले 0.001 याचा गुणाकार किती हे विचारलेलं आहे. मित्रांनो, साधी सिंपल कंडिशन आहे. एकाला किती कोणत्याही एकाच संख्येने गुणले तर गुणाकार एकच येतो हे आपल्याला माहिती आहे. 1. त्याच्यानंतर किती शून्य? 1 2 3 4 5. 5 शून्य आपला किती आहे? 3 आणि 2 5. 1 2 3 4 किती झाले? 5 झाले. आणि हा शून्य. हे बघा ऑप्शन क्रमांक ए. जेवढे हे डिजिटच्या नंतर आहे तेवढे त्याच्यानंतर तुमचा पॉईंट यायला पाहिजे. त्याला पॉईंट आला. ऑप्शन क्रमांक ए. गुणाकार करायचं काहीच गरज नाही. आपल्याला फक्त डेसिमल पॉईंट कुठे तुम्ही शिफ्ट करणार आहे याच्यावर तुमचा ॲन्सर डिपेंड राहणार आहे. ठीक आहे. आपला ऑप्शन काय येणार आहे? 0.00001. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 आणि 2 ने भाग दिला जाऊ शकतो? 53,681 आहे. पहिला 36,817 आहे. दुसरा 68,173 आहे. 36,708 आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी, कोणाला 3ची कसोटी माहिती आहे आणि कोणाला 2ची कसोटी माहिती आहे. आता हा कसा आहे? कसोटीचा प्रश्न आहे. 3ची कसोटी म्हणजे जी संख्या आहे त्या संख्यांची बेरीज भागिले 3 आणि शेवटला 2 4 6 8 10 0 येईल. ते 2 भाग जातो. आता याला 2 भाग एक आहे शेवटला एककसाठी, त्यामुळे 2ची कसोटी लागणार नाही. हा कॅन्सल झाला. याला 7 आहे, हा बी कॅन्सल झाला. ओके. याला 2ची कसोटी लागणार नाही. आपल्याला दोन्ही पण संख्या पाहिजे. हा किती आहे? 3 आहे. याला पण 2ची कसोटी लागणार नाही. आता हा 8 आहे. 8ला 2ची कसोटी लागते. 2ची कसोटी बरोबर आहे. आता 3ची कसोटी बघायची. 7 3 9 प्लस 7 प्लस 8 किती करा? 8 9 17 17 7 24 24 भागिले 3 3 8 24. मग आपला ॲन्सर काय येणार आहे? 36,708. 36,708. ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर असणार आहे. आता वरच्या 3 याला तर 2च्या कसोटी लागलेली आहे. शेवटच्याला 2ची कसोटी 3ची पण लागू शकते. ॲन्सर बरोबर राहणार आहे. चला मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आजच्या पेपरमध्ये तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना काही त्रुटी असेल तर व्हिडिओला डिसलाईक करा. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.